Hello guys, how are you? You are learning spoken English with उंबे सर. आज आपण हेच तर, तेच तर अशा प्रकारची वाक्ये शिकणार आहोत. इंग्रजीमध्ये हेच तर आणि तेच तर याला काय म्हणतात हे आपण शिकणार आहोत. तेच तर तो मला शिकवित होता. तेच तर यासाठी दॅट्स व्हॉट असे म्हणतात. इंग्रजीमध्ये तेच तर यासाठी काय म्हणतात? दॅट्स व्हॉट. तेच तर मी तुला शिकवित आहे. मग प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स आणि पास्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये आपण याचा वापर करू शकतो. जसे दॅट्स व्हॉट आय एम टीचिंग यू. तेच तर मी तुला सांगत आहे. दॅट्स व्हॉट I am telling you. That's what I am telling you. अशा प्रकारची रचना आपण आज शिकत आहोत. That's what म्हणजे काय? तेच तर. आणि पुढील रचना आहे S plus M is R plus V4 plus PP. PP म्हणजे काय? प्रॉपर प्रोनाउन. यानंतर तेच तर मी तुला बोलत आहे. मग तेच तर साठी काय आहे? आता तुम्हाला माहिती झाली आहे. दॅट्स व्हॉट आय एम स्पीकिंग यू. दॅट्स व्हॉट आय एम स्पीकिंग यू. तेच तर तो मला शिकवित होता. काय आहे तेच तर साठी? दॅट्स व्हॉट ही वॉज टीचिंग मी. दॅट्स व्हॉट ही वॉज टीचिंग मी. आता आपण शिकूया हेच तर. त्यासाठी इंग्रजीमध्ये दिस इज व्हॉट असे म्हणतात. हेच तर मी तुला विचारत आहे. दिस इज व्हॉट आय एम आस्किंग यू. दिस इज व्हॉट आय एम आस्किंग यू. हेच तर तो मला सांगत होता. दिस इज व्हॉट ही वॉज टेलिंग मी. This is what he was telling me. आता आपण प्रॅक्टिस साठी काही वाक्य पाहूया. त्याची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहायची आहेत. तर ही वाक्य वाचा आणि याची इंग्लिश कशी होते हे कमेंट बॉक्स मध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर आरोग्य वार्ता मराठी अँड एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.